न्याय खरं तिला मिळायला पाहिजे होता। काल सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी SIT नेमली म्हणून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, आभार देखील मानायची घाई केली। पण वास्तवात काल रात्री ज्या वेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं। तेजस्विनी सातपुते यांची या देखरेखीखाली तपास, म्हणजे SITची मागणी करते कुटुंब, त्यांच्या अनेक शंका आहेत, ती मिली कशी मिली, काय मिली, त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे, ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला IPSच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना SITचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय। त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला, म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील तिचा छळ चालू आहे। देखरेखीखाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही SIT का करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना। तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय? असाच शब्द छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला। नन्नावरेच्या ज्यावेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर, नाईक निंबाळकर आणि 4 नावं घेतली, तुम्ही बाकी 4 लोकांना अटक केलं, पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही। आणि उत्तर देताना सांगितलं की फलटणमध्ये 32 रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत। अहो, म्हणजे तिथंही शब्दाचा छळ, एवढा कोण मोठा रणजित नाईक निंबाळकर आहे हा प्रश्न मी वारंवार विचारतोय ना। तशाच पद्धतीचा शब्दाचा SIT जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे, त्याला स्वतंत्र अधिकार आहेत, ते कक्षेच्या तपास यंत्रणेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी करू शकतं। ब्रेन मॅपिंग असेल, नार्को टेस्ट असेल, अशा देखील चौकशा त्या करू शकतं, त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा। ते स्वतंत्र, ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात SIT नेमली जाते। मग SIT न नेमता नेमकं देवाभाऊला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछळ का करताय? नेमका संपदाच्या चारित्र्यावर तुमचे सत्ताधारी लोक येऊन बोलतायत, याच्यातून देवाभाऊला फलटणच्या जंगलराजचा वीरप्पन कोण आहे हे समोर येऊ द्यायचं नाही, म्हणूनच हे सगळा आटापिटा चालला आहे। तुम्ही SIT नेमली आहे त्याच्यावर शंका घेतात का? SIT नेमलीच कुठं आहे? कुठं नेमली SIT? पत्र तुम्ही बघितलं का? ते पत्र SIT नाही आहे, त्या पत्रात स्पष्ट लिहिलं आहे तेजस्विनी सातपुते ह्यांच्या देखरेखीखाली। आमचं तर म्हणणं आहे ना SIT नेमा, SITचे अधिकार वेगळे आहेत ना। भाजपच्या काही नेत्यांनी फडणवीस साहेबांचं यातून कौतुक केलं आहे, मग त्या नेत्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ही SIT आहे का? असली तर महाराष्ट्राला येऊन सांगा की हे SITचं पत्र आहे। इथं जे शब्द छळत चालला आहे ना, जसा संपदाचा छळ झाला आहे अगोदर, मृत्यूच्या अगोदर जो छळ झाला आहे, आता देखील शब्दाचा छळ चालला आहे। तुम्ही सांगताय SIT करतोय आणि प्रत्यक्षात देखरेखीखाली म्हणताय। म्हणजे ज्या पोलिसांच्यावर आरोप करून संपदाने स्वतःचा जीव संपवला त्याच पोलिसाच्या काय देखरेख करणार? पुरावे नष्ट केले, काय देखरेख करणार? 27 सेकंदाचा व्हिडिओ दाखवताय हॉटेलमधला, अरे 48 तासाचा मिनिट टू मिनिट व्हिडिओ द्या ना। ती कुणासोबत हॉटेलमध्ये आली, तिच्या अगोदर तिथं कोण होतं, नंतर तिथं कोण आलं, आणि ती पोलिसांनी तिची डेड बॉडी जर 7:30 घेतली ताब्यात, मोबाईल 7:30 घेतला, तर तिचा व्हॉट्सॲपचा सीन 11:13 कसा आला? संपदा काय परत मरून जीवन झालते का? तुम्ही सांगताय सकाळी 9 वाजल्यापासून तिने दार उघडलं नाही, मग सकाळी 9 वाजल्यापासून दार उघडलं नाही, पोलिसांनी 7:30ला बॉडी ताब्यात घेतली, रात्री 11 वाजता कुणी लास्ट सीन बघितलं तिचा? म्हणजे ती काय, ह्या सगळ्या ज्या शंका आहेत आणि तिने मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दबाव टाकत होता। रत्नदीप निंबाळकर ज्यांची हत्या झाली 12 मार्चला, खून झाला, त्या रत्नदीप निंबाळकरांच्या बायकोनं मीडियासमोर येऊन सांगितलं की माझ्या पतीची जा खून झाला तर त्याला अपघात दाखवा असा आणि तसा पद्धतीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या म्हणून संपदावर दबाव होता। संपदानं त्यांना नातेवाईकाला बोलून घेऊन सांगितलं आणि त्यांनी मग काही राजकीय नेत्यांना फोन केले, शशिकांत शिंदे साहेब असतील, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।